आम्ही बदरपूरला आलो आणि बदरपूरवरून प्लॅनिंगप्रमाणे खॉंगसॉंगला जायला आम्हाला ट्रेन म्हणजे मिळायला हवी होती. पण ती खॉंगसॉंगची ट्रेन सध्या काही कारणांमुळे 4-5 दिवस झाले बंद आहे. त्यामुळे आजची ट्रेनही कॅन्सल झाली होती. म्हणून आम्हाला बाय रोड सिलचर आणि सिलचरवरून बाय रोड इंफाळ याच्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आम्ही तिथून आम्ही सिलचरला आलो. हे आता आपण बघतोय ते सिलचर आहे. तर बदरपूर ते सिलचर जे आहे साधारणपणे एक माझ्या माहितीप्रमाणे एक 25-26 किलोमीटर आहे. आणि सिलचरमधून आता संध्याकाळ झाली पण सकाळच्या गाड्या सुटतात. गाड्या म्हणजे सुमो असतात किंवा क्रुझर गाड्या असतात, त्या गाड्यांनी आपण जाऊ शकतो. आता सकाळी आम्ही आमची क्रुझर आलेली आहे ही बघा. आणि या क्रुझरने पर सीट आम्ही 1000 रुपये दिलेत सिलचर टू इंफाळ. तर जर ट्रेनचा प्रॉब्लेम असेल तर आपल्याला बाय रोड जाण्याशिवाय पर्याय नसतो. सिलचर टू इंफाळ बाय रोड. मित्रांनो, आता आपण आलो आहे जरीबाम किंवा जरी घाट. जो भाग आसामच्या बाजूला आहे त्याला जरी घाट म्हणतात आणि जो इंफाळमध्ये जो भाग आहे त्याला जरीबाम असं म्हणतात. तर इथंच आपल्याला इनर लाईन परमिट मिळतं. तर हे बघा, ही बिल्डिंग जी दिसते सफेद रंगाची, इथं तुम्ही इनर लाईन परमिट काढू शकता. 100 रुपये कॉस्ट आहे. ऑनलाईन पण तिथे एक ठेवलं आहे मशीन, त्याच्यावरती पण आपण काढू शकतो इनर लाईन परमिट. ही जी ट्रकची लाईन तुम्ही बघताय, ही ट्रकची लाईन इथं थांबून राहिलेली आहे आणि ह्यांना एस्कॉट CRPF करते फ्रॉम जरीबाम टू इंफाळ. कारण की थोडेसे ते कुकी आणि मैथई समाजाची, नागा समाजाची काही इंटरनल क्लॅशेस असल्यामुळे बऱ्याचदा रस्ते बंद असतात आणि बऱ्याचदा लुटम लाटीचे प्रकार होतात. त्यामुळे CRPF ह्या ट्रकना इंफाळपर्यंत एस्कॉट करते. निसर्ग जरी सुंदर असला, रस्ता देखील चांगला आहे, तरी मध्येच पाऊस, मध्येच लँडस्लाईड, त्याच्यामुळे थोडे थोडे डिस्टर्बन्स येत असतात, ट्रॅफिक जाम होत असते. पण ठीक आहे, कारण की खूपच डोंगराळ भाग आहे हा पूर्णपणे. आणि या डोंगराळ भागामध्ये विशेष करून नागा आणि जे कुकी समाज आहे त्यांची वस्ती आहे. तर जो सपाटीचा प्रदेश आहे त्या ठिकाणी मैथई समाजाची वस्ती. मणिपूर. सिलचरवरून इंफाळला चाललो आहे. सिलचरवरून निघाल्यावरती आम्ही मध्ये साधारणपणे दुपारी 1 वाजता जेवायला या बंगाली रेस्टॉरंटमध्ये थांबलो. आमच्या ड्रायव्हरनेच आम्हाला सुचवलं, कारण तो म्हणाला की तुम्ही जर मणिपुरी रेस्टॉरंटमध्ये गेलात तर तिथं पोर्क, बीफ आणि काय वाटेल ते, म्हणजे जंगलामध्ये कुठलाही प्राणी मिळाला की त्याला पकडून हे लोक कापून खातात. त्याच्यामुळे जर तुम्हाला नॉर्मल व्हेज किंवा अगदी अंडी, चिकन हे जर हवं असेल तर तुम्ही बंगाली रेस्टॉरंटमध्ये जेवा. म्हणून या रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवायला थांबलो आणि आम्ही इथं डाळ भात आणि बटाट्याची भाजी प्युअर व्हेज खाल्लं. कारण काही रिस्क नकोच, उगाच काहीतरी किडो मकोडे खाल्ले जायचे, तरी काहीतरी एक लोणचं होतंच कसलं तरी. ती बोलली क्या ड्राय समथिंग, त्याच्यामुळे ते बहुतेक कुठल्या किडे मकोड्याचं होतं काय माहिती, आम्ही ते घेतलंच नाही. आणि आम्ही जेवून पुढचा प्रवास सुरू केला. आता हे आपण नुने गावामध्ये आलो आहे. नुनेपासून इंफाळ 60 किलोमीटर आहे. हिमालयाची मोठी डोंगर रांग पार करून आम्ही आता सपाटीला आलो आहे. म्हणजे आता जवळजवळ आम्ही इंफाळमध्ये प्रवेश करतो आहे. आणि या सपाटीवरती विशेष करून मैथई समाजाची वस्ती आहे आणि डोंगराळ भागामध्ये कुकी आणि मित्रांनो हे आहे आमचं इंफाळमधील हॉटेल नम्रता. बहुतेक नम्रताच नाव. इंफाळमधला तुम्ही आता हा सीन बघताय. काल आम्ही संध्याकाळी 7 वाजता इंफाळमध्ये पोचलो. भारतीय स्टेट बँक इंफाळ शाखा. आय लव मणिपूर. मणिपूरला आलेत सगळे आपले मित्र आता.
इम्फाळचं तुम्ही आता हे बघताय सिटी व्ह्यू बघा मित्रांनो. इम्फाळ चांगलं शहर आहे, छोटंसं आहे, चांगलं आहे. महात्मा गांधीजींचा पुतळा आहे. तुम्हाला इथे येण्यासाठी कोहिमावरनं येऊ शकता, सिलचरवरनं येऊ शकता. पण प्रॉब्लेम इथे एकच असतो, कधी कुठले रस्ते बंद होतील ना काय सांगू शकत नाही. कारण की इथे ते कुकी, नागा आणि ते मैथिली समाज त्यांच्यामध्ये कायम डिस्प्यूट चालू असतात आणि ज्याच्यामध्ये सरकार पण काही विशेष इंटरफेअर करत नाही. त्यामुळे थोडंसं इथे तो प्रॉब्लेम आहे काय. तर ठीक आहे, बघू आता. आता आम्ही सकाळचे 7 वाजलेत, आम्ही आता मुरेला चाललो आहे. बघू आता मुरेला त्याला रिक्षा कुठून मिळते ती. रिक्षा नाही, गाडी बस. मित्रांनो, इम्फाळ टू मुरे, म्यानमार बॉर्डर. इम्फाळवरून 40 किलोमीटर अंतरावरील या सोरा नावाच्या गावामध्ये आम्ही आलो. ड्रायव्हरने आम्हाला आधीच सांगितलं होतं की इथपर्यंत सोडेन, कारण की पुढे बस किंवा कुठलीही पब्लिक ट्रान्सपोर्ट जात नाही. कारण पुढे या सोरा नावाच्या गावाच्या पुढे नागा समाजातील लोकांनी रस्ता बंद केलेला आहे. पण एक दुसरी चांगली गोष्ट म्हणजे टुरिस्टना इथं काहीच त्रास देत नाहीत. 2 लोकांना त्रास देत नाहीत, एक टुरिस्ट आणि दुसरे म्हणजे मुस्लिम समाज. कारण की जी भांडणं चालू आहेत ती कुकी, नागा आणि मैथी समाजाची चालू आहेत. त्यामुळे इतर जे टुरिस्ट आहेत भारतातले किंवा कुठलेही इतर टुरिस्ट आहेत त्यांना शक्यतो त्रास दिला जात नाही. त्यामुळे जनरली इथून जो पुढे आम्हाला ड्रायव्हर नेणार आहे तो मुस्लिम समाजाचा असणं गरजेचं होतं. आणि हे सोरा गाव जे आहे ते मुस्लिम गाव आहे. त्यामुळे इथे आम्हाला मुस्लिम ड्रायव्हरसुद्धा मिळाला आणि त्याची गाडीसुद्धा मिळाली. सोरा गावामध्ये आम्हाला ही इको मिळाली 3,500 रुपये. जाऊन येऊन आणि तिथं 2-3 तास थांबायचं अशा ॲग्रीमेंटवरती आम्ही ही सुमो केली. सुमो नाही आहे, इको आहे. आणि या इकोने आम्ही मुरे गावच्या दिशेने निघालो. थोडंसं महाग पडलं कारण की एरवी 350-350 रुपये तिकीट आहे बसचं, पण आता आम्हाला थोडंसं महाग पडलं. पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. मला इम्फाळ टू सोरागाव आणि सोरागाव टू मुरे बॉर्डर. आता आपण मुरे बॉर्डर बघायची. खर्च जास्त झाला आहे पण ठीक आहे, चालतंय. आता काय करणार, जीवाला लागतात पैसे. ठीक आहे, चला जाऊ दे, होऊ दे खर्च. तर मित्रांनो, आता आम्ही मुरेला चाललो आहे. मी जसं तुम्हाला म्हटलं की आम्ही ही गाडी केली. हे बघा, इको 3,500ला पडली. त्या सोरा गावातून सोरा टू मुरे 70 किलोमीटर आहे. मगाशी तुम्हाला मी चुकून 45 बोललो, चुकीचं बोललो. 40-45 नाही, 70 किलोमीटर आहे. आणि आता इथून आपण जातो. आणि लक्षात घ्या, भारतातून जर तुम्हाला बँकॉकला किंवा सिंगापूरला किंवा मलेशियाला जायचं असेल बाय रोड तरी हाच रस्ता आहे. हाच रस्ता पुढे मुरेपर्यंत जातो. मुरेवरून मग पुढे तामू पूर्णपणे म्यानमारमध्ये येतं किंवा ब्रह्मदेशामध्ये येतं. आणि तिथून मग तुम्ही पुढे मंडाले, रंगून आणि मग पुढे आणखीन ते माओ सेट बॉर्डर आहे थायलंडची, जाऊ शकता. बघूया, आपण पुढे जाऊया आता. आणि बघा, खूप सुंदर आहे प्रदेश. तर इतका सुंदर आहे ना, फक्त जरा ही यांची लफडी चालली आहेत ना आपापसात, कुकी, नागा आणि ती मैथी समाजाची. त्याच्यामुळे जरा थोडीशी रिस्ट्रिक्शन आहेत. बाकी खूप छान आहे, खूप छान आहे. आणि जेव्हा इथं ट्रेन येईल ना, ट्रेन आता आली आहे तशी, खॉंगसॉंगपर्यंत ट्रेन आलेली आहे. पण जरा अजून थोडा वेळ लागेल. पण खूप सरकारने डेव्हलपमेंट पण खूप छान केली इथे. ओके, चला तुम्हाला पुढे दाखवतो एक एक मी. मित्रांनो, ही आहे इंडिया आणि ब्रह्मदेश मधली बॉर्डर. हा मध्ये गाणं असतोय. ह्याच्या पलीकडे बर्मा आहे, म्यानमार, अलीकडे इंडिया. आणि हे मुरे गाव आहे. ह्याच्या आधी 2दा मी प्रयत्न केला होता इथे येण्याचा, पण सक्सेसफुल झाला नव्हता. यावेळेला झाला. मित्रांनो, ही मुरेची बाजारपेठ आहे.
आजही इथे बरेचसे म्यानमारमधून लोक शॉपिंगसाठी इकडे येतात आणि बॉर्डरवरती एक बाजार पण लागतो जिथे भारतीय लोक जाऊन शॉपिंग करू शकतात. पण सध्या दोन्ही देशांमध्ये थोडीशी स्थिती क्रिटिकल असल्यामुळे मार्केट सध्या थंड दिसतं आहे. तर इथून बऱ्याचशा मैथी समाजाच्या लोकांनी इथून पलायन केलं आहे, कारण की मुरेमध्ये जास्त संख्या ही कुकी समाजाची आहे आणि कुकी आणि मैथी समाजामध्ये झालेल्या लफड्यामुळे हे बंद आहे. ही गाडी जी आपण बघतोय ही मूळची म्यानमारमधली गाडी आहे. तिथं स्वस्त पडते, तर ह्या बॉर्डरमधले लोक तिकडे जाऊन गाड्या आणतात आणि इथं त्या गाड्या वापरतात. तर अशा प्रकारचं हे मुरेचं लाईफ आहे. थोडंसं रिस्ट्रिक्टेड आहे, कारण की माल वगैरे तेवढा फ्रीली येत नाही. ऑफिस ऑफ कारण की तमिल या संगम नॉ लफड्यामुळे. मुरे टाउन. तमिळ लोक इथं भरपूर आहेत. तमिळ आहेत, आंध्राचे लोक आहेत, साऊथ इंडियन लोक इथे आहेत. म्हणजे इथं आता तुम्हाला मी दाखवतो, डोसा वगैरे इथं मिळतो. डोसा मिळतो, इडली मिळते, वडा मिळतो इथे. आणि हे जे तमिळ आणि जे आलेत ते कोणी रंगूनमध्ये आले ते काय माहिती, त्यांना विचारतो नंतर, बघतो. सध्या जरा इकडे सध्या म्हणजे इथं कायम प्रॉब्लेम चालूच असतात, आता पण चालू आहेत. समोसे दिसत आहेत बाबा बाजारात, समोसे, भट्टी. आणि इथं हे काय 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 आहे, युथ क्लब तमिल संगम. बघा मित्रांनो, हे मुरेमध्ये श्री जे तमिळ आणि आंध्राचे लोक आहेत परमेश्वरी त्या सगळ्यांनी श्री हे भव्य असं इथं मुनेश्वर मंदिर टेम्पल, उभारलेलं आहे. मुरे आणि मणिपूर. म्हणजे दक्षिण भारतीय मंदिरं ज्या पद्धतीची असतात त्याच पद्धतीचं हे गोपूर आणि मंदिर जे आहे ते या ठिकाणी आपण मुरेमध्ये बघू शकतो. तर विश्वास बसत नाही मंदिर बघितल्यावर, आपण दक्षिण भारतात मित्रांनो, हा तो आहोत समोर की दिसतोय ना, मुरेमध्ये आहोत. हा म्यानमार इंडिया मधील फ्रेंडशिप ब्रिज आहे. ह्या ब्रिजवरनंच जे कोणी इकडून तिकडे तिकडून इकडे येतात किंवा जातात त्यांचं हाच आहे. मित्रांनो, हा आहे इंडिया म्यानमारमधील फ्रेंडशिप रोड, फ्रेंडशिप ब्रिज बघतोय आपण. ह्या ब्रिजवरनंच सर्व जाये होते, म्हणजे व्हायची, आता बंद आहे. कारण की तिकडे म्यानमारमध्ये सध्या आर्मी आणि उग्रवादी यांच्यामध्ये भांडणं चालू आहेत, त्यामुळे तिकडं जाणं सेफ नाही आहे. आणि इकडे इंडियामध्ये ठीक आहे, नॉर्मल आहे. इंडियामधलं तर संपून जाईल काही दिवसात. तर अशी ही इंडिया म्यानमार बॉर्डर. मंडाले 465, बँकॉक 1770. मुरेमध्ये डोसा, मसाला डोसा, ऑनियन डोसा इन मुरे. इथं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आंध्र आणि तमिळ लोकांची भरपूर घरं आहेत, देऊळ आहे, हॉटेल्स पण आहेत. तर आता आम्ही डोसा खातोय मुरेमध्ये, चुलीवरचा. मुरे गावामध्ये आम्ही डोसा खातोय. म्यानमार बॉर्डरला. जॉगिंग ट्रॅक. हायकोर्ट ऑफ मणिपूर हायकोर्ट. चला मित्रांनो, सेइंग गुड बाय टू इम्फाळ अँड गोइंग टू
कोहिमा. आता आम्ही कोहिमाला चाललो आहे. रिक्षा केले 20 रुपये सीट. मित्रांनो सकाळचे 6 वाजले तर ऊन बघा. जसं ऊन आपल्याकडे 10 वाजता असतं ना, तसं ऊन इथे सकाळी 6 वाजता आहे. मित्रांनो तुम्ही बिलीव्ह करणार नाही, हे बघा ही विंगर आहे ना, ही विंगर आम्ही आता इथं आम्ही सीट बुक केले 4. इम्फाळवरून कोहिमाला जायला एक सरळ रस्ता जातो, ज्याचं तिकीट असतं पर हेड 700 रुपये. पण आता तो रस्ता बंद आहे. मध्ये कुकी लोकांनी तो रस्ता बंद केला आहे. त्याच्यामुळे आता गाड्या फिरून जातात. म्हणजे असं तर अंतर इम्फाळ टू कोहिमा 130 किलोमीटर आहे, जे साधारणपणे 3-3.5 तासामध्ये आपण पोचतो. आणि पर सीट साधारणपणे 700-750 रुपये तिकीट असतं. पण आता आम्ही उकरूळ नावाचं कुठलं तरी गाव आहे, जिथे कुकी राहत नाहीत. तिथं नागा आणि ते इथे राहतात. त्या आता आम्ही फिरून चाललो आहे. ते डिस्टन्स आम्हाला पडते जवळजवळ 250 ते 230 किलोमीटर, इम्फाळ टू कोहिमा वाया उकरूळ. आणि ह्या जर्नीसाठी आम्ही पर हेड 2000 रुपये मोजले. 2000 मित्रांनो, बरोबर आहे ना? 2000 रुपये आम्ही त्यासाठी मोजलेत. आणि आता 2000 रुपये पर सीट देऊन आम्ही इथून इम्फाळवरून कोहिमाला निघालो आहे. सकाळचे 6:15 वाजलेत. आता गाडी निघायची वाट बघतोय. बघू आता मध्ये रस्त्यामध्ये काय काय बघायला मिळतं आहे. म्हणजे लाईफमध्ये मी पहिल्यांदा 2000 रुपये 200-250 किलोमीटर जाण्यासाठी देतोय, ते पण विंगरचे. हे लक्षात घ्या. स्लीपर AC BC काही नाही, नॉर्मल. त्याच्यामुळे नॉर्थ ईस्ट खूप चांगलं आहे, दिसायला बघायला चांगलं आहे वगैरे सगळं ठीक आहे. पण थोडंसं तुम्हाला ॲडजस्टमेंट करावी लागेल. काही चॅलेंजेस आहेत, ॲडजस्टमेंट आहेत. आणि बफर डेज ठेवा, बफर डेज. आता आम्ही पण जवळजवळ आमचा 1 ते 2 दिवस आम्ही बफर डेज ठेवले. त्याच्यामुळे आम्हाला काही मोठे प्रॉब्लेम नाही आले. आमच्या पुढच्या बुकिंग ज्या आहेत ट्रेन आणि फ्लाईटच्या, त्या आम्हाला म्हणजे अचीव करता येत आहे. तर लक्षात घ्या, फक्त नॉर्थ ईस्टला येताना काही गोष्टींचं तुम्ही फक्त ध्यान द्या. फक्त मी तुम्हाला सांगेन आणखी नंतर इथं काय काय करायला लागेल ते. चला आपण बघू, आता सुरुवात करूया पुढच्या जर्नीला. इम्फाळ ते कोहिमा वाया उकरूळ इन विंगर, टाटा विंगर. चला मित्रांनो, आता इम्फाळ ते कोहिमा उकरूळ मार्गे प्रवास सुरू झाला आहे. रस्ता खूप घनदाट जंगलातून, डोंगरातून आणि खूप नॅरो रोड आहे, कारण की हा काही मोठा स्टेट हायवे किंवा नॅशनल हायवे नाही आहे. तर बघत राहा यूट्यूब चॅनल प्रवासी दिनेश आणि आनंद घ्या पर्यटनाचा. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू कोहिमा, नागालँड आणि या प्रवासामध्ये काय काय गमती जमती घडल्या त्या आपण आता पुढे बघू. धन्यवाद.